नवी मुंबई पनवेल परिसरात मुसळधार पाऊस, कळंबोलीत रस्ते पाण्याखाली तर अनेक भागांमध्ये घरात पाणी शिरलं। नागपूरमधील दीक्षाभूमी अंडरग्राउंड पार्किंग बुजवून जमीन पूर्ववत करण्याचा निर्णय, दीक्षाभूमी स्मारक समितीच्या बैठकीत निर्णय, नव्यानं त्या जागेचा पुनर्विकास आराखडा पाठवणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। निर्धार करून किमान 20 लाख मतं जास्त घेतली तर 200 जागा येतील, महायुतीच्या मेळाव्यात फडणवीसांचा विश्वास, जागांवर चर्चा नको तर शिंदेंचा नेत्यांना सल्ला। कांदा निर्यात बंदीची मोठी किंमत मोजावी लागली, काहीही करा पण निर्यात बंदी करू नका, अजितदादांची पियुष गोयल यांच्याकडे मागणी। परभणीत आज मनोज जरांगेंची जनजागरण शांतता रॅली, जरांगेंच्या स्वागताची परभणीत जय्यत तयारी। अहमदनगरमध्ये निलेश लंकेंचं शेतकरी जन आक्रोश आंदोलनाचा 3रा दिवस, पाठिंबा देण्यासाठी सुप्रिया सुळे आणि थोरात आंदोलनस्थळी भेट देणार। बुलढाण्यात डॉक्टरनं महिलेचे कपडे फाडून विवस्त्र केल्याची धक्कादायक घटना, चहा आणि सिगारेट दिली नसल्याच्या रागातून डॉक्टरचा प्रताप। जम्मू काश्मीरच्या दहशतवाद्यांच्या चकमकीत 2 जवान शहीद, 1 जवान अकोल्यातल्या मोरगाव भाकरे गावातला, गावावर शोककळा। जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांसोबत चकमकीत 4 दहशतवादी ठार तर 4 जण लपून बसले असल्याची माहिती। राज्यातल्या 4 क्रिकेटपटू आणि प्रशिक्षकांना 11 कोटींचं बक्षीस, क्रिकेटपटूंना बक्षीस देण्यावरून बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी नाराज। संत तुकाराम महाराजांच्या पालखीला आज धोत्र्याच्या पायघड्या तर दुपारी मेंढ्यांचं रिंगण, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं लोणंदमध्ये आज विसावा। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन